पाऊस होता सर, तुम्हाला काय सांगावं आता, जगलत म्हणून जगलो तर आम्ही. जगायची काय वार्ता होती का गरीब माणसाची? मग झाली, पत्रे उडाले, घर पडले, बाजरी भिजली, धान्य भिजलं, राशनवर तांदूळ गहू भेटले ती पण भिजली, आमच्या बसाया जागा नाही. बाळवणी गावाला अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकऱ्याच्या घरावरील उडले पत्रे, शेतातील झाडे पडले उन्मळून, वीज पुरवठाही झाला खंडित. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून अवकाळी आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान होत आहे. आपण बघू शकता की सायंकाळी 6:30 ते 7 वाजण्याच्या सुमारास सोमवारी सायंकाळी बाळवणी गावाच्या परिसरात जोरदार पाऊस पडला आणि याच अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. आपण बघू शकता की अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडून पूर्णपणे नुकसान झाल्याचं वास्तव दृश्य बाळवणी गावामध्ये दिसून आलं. या गावातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की जोरदार हे वादळी वारं होतं आणि त्यातच शेतकऱ्याचं नुकसान झाले. आपण बघू शकता की आष्टी तालुक्यातल्या बाळवणी परिसरामध्ये अनेक गावात पाऊस पडला आणि त्यात शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडून पूर्णपणे बाजूला जाऊन पडले आहेत. यात कोणाला अनर्थ जीवितहानी झाली नाही. याबाबत गावचे सरपंचांनी सांगितलं की गावाच्या परिसरामध्ये विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबही वाकून पडले आहेत, तारा तुटले आहेत, त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. आष्टी तालुक्यातल्या बाळवणी गावाच्या परिसरात झालेल्या अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्याच्या शेतातील आंब्याची झाडे तसेच लिंबुणीच्या झाडाचे नुकसान झाले. अक्षरशः झाडं उन्मळून पडल्याचं हे वास्तव दृश्य बाळवणी गावाच्या परिसरामध्ये दिसून आले. याबाबत या गावचे शेतकरी सरपंच यांनी सांगितले की जोरदार अवकाळी पाऊस झाला आणि त्यातच शेतकऱ्याचं नुकसान झाले. सकाळपासून पंचनामे झाले नाही, पंचनामे करण्याची मागणी होत आहे. पाहूयात खास रिपोर्ट. सध्या गेल्या 2 दिवसापासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. अवकाळी या पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतंय. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील बाळवणी गावाच्या परिसरामध्ये सध्या आहे. बघू शकता आपण या शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे लिंबुणीचे झाडं अक्षरशः उन्मळून पडलेत. आपण बघू शकतो की बुडासकट हे झाडं अशा पद्धतीने उन्मळून पडल्याचं वास्तव दृश्य आपण अशा पद्धतीने बघू शकता की गेल्या काही दिवसापासून या शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या काळामध्ये हे झाड जगवले, पाणी देऊन हे झाड जगवले आहेत. आपल्यासोबत या गावचे सरपंच आहेत, त्यांना विचारू कशा पद्धतीने पाऊस होता, किती वाजता पाऊस होता की तो मूल्यमापन करण्यासारखाच नव्हता. 11 विकळार पाऊस होता. काय काय नुकसान ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचे आंब्याचं नुकसान झालेलं आहे, लिंबुणीचं नुकसान झालेलं आहे, बाजरीचं नुकसान झालेलं आहे, घरावरचे पत्रे उडून गेलेले आहेत, घरामध्ये काही घरात राहण्याला लोकांना जागा राहिली नाही, अन्नधान्य भिजलेलं आहे. चिंचाचे व्यापारी आमच्या गावात मोठे, त्यांच्या चिंचा भिजलेल्या आहेत. तर आम्हाला असं विनंती आहे आमची माझे सरपंचाच्या वतीने की शासनाने तात्काळ पंचनामे करून शासनाने आम्हाला मदतीची अपेक्षा आहे आम्हाला. जे शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्यांच्याशी आपण बोलूया. काय तुमचं नुकसान झाले, किती झाड आहेत, किती झाडं पडले, किती वाजता पाऊस आलता, कशा पद्धतीचं वादळ होतं, काय सांगा? काल रात्री 7 वाजता पावसानं सुरुवात केली, पण पावसात एवढी स्पीड होती पावसाची वाऱ्याची की भारत नुकसान झालं. आमची झाडच उन्मळून पडली. आष्टी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे आणि याच पावसाचा तडाखा आष्टी तालुक्यातल्या बाळवणी गावाला बसला. आपण बघू शकता की सदरील शेतकऱ्याच्या घरामध्ये आपण आहोत आणि या शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे पूर्णपणे उडून गेलेत. घरातला संसार असा उघड्यावर आल्याचं हे वास्तव दृश्य आपण बघू शकता. आपल्यासोबत या घराचे जे मालक आहेत, शेतकरी आहेत, त्यांना आपण विचारू कशा पद्धतीने पाऊस होता, एकूण काय कशा पद्धतीने नुकसान झालं, किती वाजता पावसाला सुरुवात झाली, असं एकूण आपण बघू शकतो. घराची पूर्णपणे पडझड झालेली, जे घरावरचे पत्रे होते ते साईडला असे उडून गेलेले, नुकसान झाले. आपण बघू शकतो की घराच्या जवळच असे पत्रे पूर्णपणे उडून गेलेत आणि सदरील शेतकरी आपल्या सोबत महिला शेतकरी, त्यांना विचारू काय नाव आहे तुमचं आणि कशा पद्धतीने हे वादळ झालं होतं, काय सांगा? माझं उर्मिला दिलीप पवार नाव आहे. रात्री 7-7:30च्या दरम्यान पाऊस खूप आला. इतका पाऊस आला की कोणालाच काही सुधारणा. आम्ही बाया माणसं घरामध्ये होते, गडी माणसं घरी नव्हते आमचे, पण काहीच आम्हाला असं काहीच सुधारणा. सगळे पत्रे एका उडून गेले. कोणाला याच्यामध्ये लागलं वगैरे नाही, मुलं आमच्या दुसऱ्या घरात होते त्यामुळे काही नाही झालं. पण घराचं आता काय काय नुकसान झाले? आता सध्या धान्य भिजलं आमचं सगळं, ज्वारी भिजले, गहू भिजले, धान्य खायला नाही राहिले, कपडे सगळे भिजले. अजून शेतात वगैरे काय नुकसान झालं? शेतामध्ये सध्या तर काही नव्हतं बरं का, पण झाडं बिडं पडली. अशा पद्धतीने या गावाच्या परिसरामध्ये पाऊस झाला आणि शेतकऱ्याचं नुकसान झालंय. परंतु तुमच्या गावामध्ये कोणी पंचनामा वगैरे करायला अधिकारी वगैरे आलते का? नाही, तसे कोणी येत आलेच नाही अजून.
काय सांगाल मावशी, कसा पाऊस होता काल, कसा काय काय जोराचा पाऊस होता सर. तुम्हाला काय सांगावं आता, जगलत म्हणून जगलो तर आम्ही. जगायची काय वार्ता होती का गरीब माणसाची? हा काय काय नुकसान झालं? नुकसान मग झाली, पत्रे उडाले, घर पडले, बाजरी भिजली, धान्य भिजलं, राशनवर तांदूळ गहू भेटले ती पण भिजली. आमच्या बसाया जागा नाही, झोपाया जागा नाही. कोण अधिकारी वगैरे आलते का? कोण नाही आले आमच्याकडे अजून, अजिबात नाही आले. आमच्याकडे हा. लक्ष द्यावं, बाळवणीकडे लक्ष द्यावं सगळ्यांनी. एकूणच अशा पद्धतीने गावकऱ्याचं नुकसान झाले, त्यामुळे तात्काळ पंचनामे करावे अशी शेतकरी मागणी करत आहेत. कॅमेरामॅन शरद गर्जेसह मी अविशांत कुमकर, आष्टी, जिल्हा बीड.